भाग 3. अगं कुत्री लागली असती मागे तरी बरं, पण आता उद्या जे होणार आहे त्याचा विचार केलाय का तू? अगं तो प्रेम, त्याचा डावा गाल, किस. स्नेहा दम खात खातच बोलते. तिला तर हेही भान नव्हतं की राधाची आई तिथेच त्याच खोलीत आहे, ज्या सर्व ऐकत आहेत. राधा तिला नजरेनच शांत राहा म्हणत असते, पण स्नेहाला ते समजूपर्यंत तिने ऑलरेडी माती खाल्ली होती. राधा, हे काय चालले तुमच्या दोघीत? स्नेहा कशाबद्दल बोलत आहे? तिची आई माया तिला ओरडून बोलतात. डावा गाल आणि ती पुढे काय बोलत होती त्यांना किस ऐकू गेलं नव्हतं. रादर आपली मुलगी इतकी मोठी झाली असेल की अशा गोष्टी त्यांच्या मैत्रीत होत असतील असं मायाला अजून वाटत नव्हतं. सो तिने तो शब्द आधी ऐकताना इग्नोर केला होता, पण परत गाल हा शब्द आठवताच त्या जरा दचकल्या होत्या. काही नाही गाई, ही जरा अशीच बावळट आहे. कोणती तरी सिरियल पाहिली असेल. सध्या ती वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असली तरी पण तिच्या आईच्या या प्रश्नावर राधाने मात्र मनात डोक्यावर हात मारला होता आणि स्नेहा यू इडियट अशी सणसणीत शिवी मनातच दिली होती. अहो आंटी, सिरियल नाही, आमच्या क्लासमधला प्रेम आहे ना. पण ती बावळट पोरगी कुठे हरवली होती काय माहीत. ती पुढे आंटींना सांगायला लागली. अगं स्ने, मी आहे ना तुझी ती लव्ह स्टोरी ऐकायला. आईला कशाला ना त्रास. पण त्यावर राधा मात्र दात ओठ खातच तिच्या दंडाला धरून बाहेर काढत म्हणते, अगं राधा अशी काय करते? त्यांनाही सांगूयात ना प्रेमने काय केलंय. स्नेहा बोलतच असते, पण चल चल म्हणत राधा तिला बाहेर ढकलत असते. चेहरा तर वैतागला होता. राधा स्टॉप. पण तिच्या आईने प्रेमचं नाव ऐकलं आणि तिला मध्येच अडवलं. तसं आईच्या त्या रागीट आवाजाने ती जागीच थांबते. आणि आता मॅडमला आपण काय चूक केली ते कळतं तसं ती तोंडात एक बोट घालून राधाला केविलवाना चेहरा करून पाहत असते. राधाची मायाला पाठ असते, पण स्नेहाला तर त्या रागात त्यांच्याकडेच येत असल्याचं दिसत होतं. बाप्पा मोरया, वाचव रे आम्हाला. ती हात जोडून 2-3 नमस्कार करत म्हणते. राधे वाचव मला प्लीज, सॉरी सॉरी ती बोलत असते. आता तुझ्या त्या सॉरीचं काय लोणचं घालू? तरी मी तुला खुणावत होते, बाहेर काढत होते, पण नाही, तुला माझ्या आईला सांगायचंच होतं. सत्याची पुतळी जे बनली होती, आता भोगा आपल्या कर्माची फळं. बरं त्यात तू त्या प्रेमचं नाव घेतलंस. तुला तर चांगलंच माहीत आहे सर्व आपल्या गल्लीमधल्या गोष्टी. राधा तिची आई येईपर्यंत स्नेहाच्या कानात बडबड करत होती. राधा, हा प्रेम म्हणजे तुझा क्लासमेट आणि आपला पडोसी याचंच नाव घेत आहे ना? त्या आता तिच्यावर एकदा स्नेहावर नजर रोखतच बोलतात. हो तोच तो. पण डोंट वरी आई, मी पाहते काय झालं ते. ती बिचकत बोलते. तोंडावर 12 वाजले होते. ते तू पाहाच, पण ही काय बडबड करत आहे ते मला आधी सांग. त्या आता दम देतच विचारतात. ते आंटी. आता स्नेहा पुढे काही बोलणार तोच राधा पटकन तिच्या तोंडावर आपला हात ठेवते. मी सांगते ना, ती माझी आई आहे ना. दातात ओठ पकडत तिला खुन्नस देत बोलते. काही नाही ग आई, ते प्रेमने आज माझ्याबरोबर पैज लावली होती की मी आज हरले तर ना तो त्याच्या डाव्या गाल्यावर त्याच्या मॉमचा ब्लश लावणार आहे म्हणून, तेही गुलाबी रंगाचा. ती हसून खोटं बोलून सांगते, पण तिच्या त्या खोट्या बोलण्यातही आत्ता इतका खरेपणा होता की आई तर हसायलाच लागली. मानेनं नाही नाही म्हणणारी स्नेहा आणि राधाही आपल्या आईचं असं हसणं पाहून दोघींची बत्ती गुल झाली होती. पण मनातून राधा सुखावली होती तितकीच. तिने नकळत प्रेमला मनात थँक्यू बोलले त्यावेळी, तेही 3दा. आणि जेव्हा ही गोष्ट तिच्या लक्षात आली तेव्हा स्वतःला डोक्यात फटकाही मारला. आंटींना काय झालं? तर दुसरीकडे स्नेहाही हळूच तिच्या कानात बोलते. ओ सॉरी सॉरी. पण त्या दोघींचे 12 वाजलेले चेहरे पाहताच त्याच आपलं हसू कंट्रोल करत बोलतात. तुम्ही आजकालची मुलं कसल्याही पैजा लावतात. चालू द्या तुमचं. गुलाबी ब्लश काय, डावा गाल काय, त्या तरी आपलं हसू कंट्रोल न करताच बोलतात आणि तिथून काढता पाय घेतात. असंच असतं ना आयुष्य, कधी कोडी सुटतच नाही. आणि अशा अवस्थेत एकाएकी जीवन जगणारा माणूस छोट्याशा गोष्टीलाही आपलं दुःख आपल्या पाशीच ठेवून
छोट्या छोट्या गोष्टीतूनच आनंद घेत असतो. असंच एकाएकी आयुष्य तर तिची आई आता जगत होती. आरतीताई होती तोपर्यंत निदान त्या शेअर तरी करत होत्या. पण राधा वयानेही लहान आहे. तिला समज नाही या दुनियाची, जी मी सुद्धा का करून देऊ जर ती तिच्या आयुष्यात सुखी आहे तर, असा विचार करून त्या एकट्याच जगत होत्या. पण तरीही गेल्या वर्षभरात त्यांना त्यांच्या गल्लीत एक जुनीच त्यांची सखी भेटली होती, ज्या खूप मोठ्या बिझनेसमॅनच्या बायको होत्या. मिसेस सपना शर्मा. शर्मा अँड शर्मा कंपनी ट्रॅव्हल एजन्सीची जी सध्या भारतात राज्य करत होती. त्यांच्या त्या मालकीनबाई होत्या. एकत्र कुटुंब पद्धती होती त्यांच्या घरी. गल्लीत असा कोणता बंगला नसेल इतका सुरेख सुंदर बंगलो, काचेचा बंगला होता त्यांचा. जितका बाहेरून स्वच्छ तसाच आतूनही स्वच्छ व टापटिपका. होत्या कोण या? पाहूया नेक्स्ट पार्टला. तोपर्यंत ऐकत राहा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.